नमस्कार मित्रांनो, फायनली आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख डिक्लेअर केलेली आहे। 1 डिसेंबरला आपला पेपर असणार आहे मित्रांनो आणि याच अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ घेऊन येतोय। आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे की राज्यसेवेसाठी जे राहिलेले 60 दिवस आहेत, या 60 दिवसाचं नियोजन कशा प्रकारे करायचं। भरपूर मुलांचे असे प्रश्न असतात की सर आम्ही पूर्वचा अभ्यास करू की मेनचा अभ्यास करू। तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। आजच्या व्हिडिओचा टॉपिकच आपला असा असणार आहे की स्टडी प्लॅनिंग विथ तुम्हाला डे वाईज सगळं प्लॅनिंग मी सांगणार आहे। कशा पद्धतीने हे पुढचे जे काही दिवस आहेत ते कसे तुम्हाला यूटिलाइज करायचे आहेत याबद्दल आज आपण मार्गदर्शन करणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर बघा मित्रांनो, आता फायनली आयोगाने 4 वेळा पेपर पुढे घेतल्याच्या नंतर 1 डिसेंबर ही तारीख फायनल केलेली आहे। आता या तारखेमध्ये काही बदल होणार नाही हे तर 100% खरं आहे। त्यामुळे आता त्या तारखेला धरून आपल्याला सगळं आपला प्लॅनिंग करायचं आहे। तर यामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं वाटतंय की 8 महिन्यापासून आपण प्रीचा अभ्यास करतोय, तर मग अजून परत 2 महिने प्रीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला। तर हे सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात। तर त्याचंच एक सोल्युशन म्हणून एक छोटासा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपण करतोय। तर यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला या पूर्ण 60 दिवसाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करायला हवं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा इथे समोर तुम्हाला दिसतंय, तर मी अशी प्लॅनिंग केलेली आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला 24 सप्टेंबरला पडणार आहे, तर मग पुढच्या दिवसापासून म्हणजेच 25 सप्टेंबरपासून तुमचं प्लॅनिंग कसं असायला हवं यावर आज आपण चर्चा करू। तर बघा, आता माझा एक सल्ला तुम्हाला असेल की शेवटी तुमची जी स्पर्धा असणार आहे ती मेन्ससाठी असणार आहे। त्यामुळे हे जे काही राहिलेले 4-5 दिवस आहेत किंवा हा जो आठवडा आहे आणि किंवा पुढचाही आठवडा असेल, तर हे 2 आठवडे जे असतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मेन्स करून घ्यायचं आहे। कारण की ज्या मुलांचं मेन्स राहिलेलं असेल, कोणाला सिलेबस वगैरे बघितला नसेल त्यांनी तो सिलेबस बघून घ्या, किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितलेले नसतील मेन्सचे, तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही तो मेन्सचा जो काही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचा सिलेबस आहे किंवा जो काही कंटेंट राहिलेला आहे तुमचा, तो तुम्ही या कालावधीमध्ये पूर्ण करून घेतला पाहिजे। तर असं माझं तुम्हाला सजेशन असेल। तर याचमध्ये जर आपण पाहिलं तर यानंतर जेव्हा 1 डिसेंबरच्या नंतर प्री होऊन जाईल त्यानंतर आपल्याला माहिती नाही आहे की आयोग हा मेन्सची तारीख कधी डिक्लेअर करेल। ओके, आता मधला पिरियड जो जाईल तो कृषीच्या विद्यार्थ्यांना जे काही नवीन फॉर्म भरणारे आहेत त्यांना तो चान्स भेटला जाईल, मग त्याच्यात तो थोडा वेळ चालला जाईल। त्यानंतर मग कंबाईनची ॲड वगैरे पडेल। मग या सगळ्या गोंधळामध्ये माझा असा सल्ला असेल की हे 15 किंवा 10 दिवस जे असणार आहेत ते तुम्ही मेन्ससाठी द्यावे। आणि मेन्सचं जे काही तुमचा राहिलेला भाग असेल किंवा मग तुम्ही असं करू शकता की सिलेबस प्लस प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर GS 1 पासून तर 4 पर्यंतचे हे सगळे तुम्ही पूर्ण करायला हवे। तर याच्यामध्ये जर आपण प्लॅनिंग पाहिला तर 25 सप्टेंबर म्हणजे उद्याची जी डेट आहे तर त्या दिवसापासून तुम्ही काय करा, डे वाईज PYQ कंप्लीट करा। आता कोणते PYQ करायचे तुम्हाला? मेन्सचे PYQ करायचे आहेत। आता याच्यातले भरपूर मुलं जे बघतायत व्हिडिओ त्यांच्यातले असे विद्यार्थी असतील की त्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहे, 1 मेन्स दिलेले असेल, 2 मेन्स दिलेले असतील। पण काही विद्यार्थी असे किंवा मॅक्झिमम विद्यार्थी असे आहेत की त्यांनी आतापर्यंत मेन्स दिलेली नाही आहे, ते पहिल्यांदाच अपियर होणार आहेत मेन्ससाठी आणि त्यातल्या त्यात हा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे। त्यामुळे जर आयोगाने नंतर आपल्याला 3 किंवा 4च महिने जर मेन्ससाठी दिलेले असतील तर त्यानंतरच्या 3 किंवा 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं मेन्स कव्हर होणं फार अवघड होऊन जाईल। ओके, त्यासाठीच माझा हा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे तुम्ही या 10 दिवसात पूर्ण करायला हवे। तर तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल मेन्सच्याबद्दल आणि नंतर प्रीच्या नंतर तुम्हाला जो काही वेळ भेटणार आहे तो तुम्हाला कोअर सब्जेक्टसाठी देता येईल आणि त्यामध्ये मग तुमचं एक कॉन्फिडन्स वाढलेला असल्याकारणाने तुम्हाला मेन्स पण सोपं जायला लागेल। तर हा सगळा विचार करून आपण असा प्लॅनिंग बनवतोय। तर यामध्ये जर पाहिलं तर 25 सप्टेंबरला तुम्हाला PYQ मेन्स करायचे आहेत। तर तो कोणता सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकतात? तर बघा, तुम्ही आता समजा शेवटून सुरुवात केलं म्हणजे जे सर्वात डिफिकल्ट आपण त्याला म्हणतो GS 4ला, तर GS 4ला तुम्ही घेऊ शकतात। तर GS 4ला तुम्ही काय करा, 25 सप्टेंबरला GS 4, 26 सप्टेंबरला पण GS 4। GS 4चे पण मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला असा सल्ला देईल की 2019 पासून तर 2023 पर्यंत म्हणजे असे 5 PYQ तुम्हाला करायचे आहेत 5 वर्षाचे। आता याचा फायदा काय होईल तुम्हाला? 5 PYQ करणं म्हणजेच काय, एका वर्षीच्या PYQ मध्ये म्हणजे एका GS 4मध्ये तुमचे 150 प्रश्न कव्हर होतात। ओके, म्हणजे 150 गुणिले जर तुम्ही 5 केलेत
बघा किती प्रश्न तुमचे कवर होत आहेत. ओके, 750 जे काही प्रश्न असतात MCQ असतात ते तुमचे इथे कवर होतात. हे GS4चे होतील. त्याच पद्धतीने 750 तुमचे GS3चे होतील. त्यानंतर GS2चे होतील तुमचे 750 आणि GS1चे होतील तुमचे 750. आता हे करण्यामागं आपला दृष्टिकोन काय असणार आहे, कारण की हे जे प्रश्न असतात हेच तुम्हाला प्रीमध्ये पण रिपीट होत असतात. प्रीचे जर तुम्ही बघितले प्रश्न तर प्रीमध्ये जे काही योजना वगैरे आपल्याला विचारले जातात किंवा मग बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात, अन्न सुरक्षा कायदा असेल, ओके, किंवा इकॉनॉमिक्सचा काही पार्ट असतो तो आपल्याला विचारला जाऊ शकतो, भूगोलामधला पार्ट असतो, इतिहासातला पार्ट असतो, GS2मधला जो पार्ट असतो, हे सगळे जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला प्रीमध्ये विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले पण आहेत. त्यामुळे जर तुमचे या 10-12 दिवसामध्ये जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मेन्सचे कंप्लीट होत असतील तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीचा हा प्लॅन बनवतो आहे की 25 आणि 26 यामध्ये जर बघितलं तर अजून एक दिवस तुम्ही ॲड करू शकतात GS4साठी. म्हणजेच या 3 दिवसामध्ये तुम्हाला GS4 कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं पुढचे ते 3 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही GS3चे फक्त PYQ बघून घ्या, कारण की याच्यात तुम्हाला असा फायदा होतो की जे काही योजना असतात, लोकसंख्याशास्त्रावरचा जो काही प्रश्न असतात हे सगळे प्रश्न तुमचे कवर होतात. त्याचबरोबरीने इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे असतात HR मध्ये तर ते तुमचा पार्ट तिथे कवर होत असतो. त्यामुळे याचं कधीच नुकसान होणार नाही तुम्हाला प्रीला याचा नक्कीच फायदाच होणार आहे. तर यामध्ये जर बघितलं 28, 29 आणि 30मध्ये तुम्ही GS3 करायचं, इथे GS4 करायचं. परत पुढचे जर 3 दिवस बघितले आपण यामध्ये तुम्हाला GS2 करायचं आणि पुढचे 3 दिवस जर बघितले यामध्ये तुम्हाला GS1 करायचं. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने 25 तारखेपासून जर तुम्ही मेन्सचे फक्त PYQ केले, दिवसभर फक्त एकच टास्क करायचा की जर तुम्ही जो टार्गेट ठरवलेला आहे त्या टार्गेटलाच फक्त पूर्ण करायचं. यामध्ये दुसरा कोणताच सब्जेक्ट तुम्ही करू नका, फक्त PYQ करा. बघा PYQला किती तुम्हाला वेळ लागतो दिवसभरात, तुम्हाला उत्तरं शोधावं लागतात, तुम्हाला भरपूर गोष्टी या फाइंड आउट करून त्याचं उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं. कारण की PYQ ॲनालिसिस हे इतकं सोपं नाही आहे, कारण की तुम्हाला ऑप्शन्स पण बघावं लागतात. ओके, तर आता GS4, GS3, GS2 आणि GS1 यांचे ज्यावेळेस तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कंप्लीट होतील त्यावेळेस तुमचा बघा कॉन्फिडन्स फार वाढलेला असेल. म्हणजे जे मुलं ऑलरेडी मेन्स देतात, 2 किंवा 3 मेन्स देतात, त्यांचा कॉन्फिडन्स का वाढतो? तुम्ही ऐकलं असेल की जे मेन्स दिलेले मुलं असतात ते असे म्हणतात की मी 15 दिवसातही प्री काढू शकतो. हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये कुठून येतो? कारण की त्यांचं जे काही मेन्सचा आवाका कवर झालेला असतो, जो सिलेबस कवर झालेला असतो, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही आत्मविश्वास क्रिएट होतो प्रीच्याबद्दल तर तो त्यामुळे क्रिएट होत असतो. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदाच प्रीला जाणार आहेत त्यांना तर माझं सजेशन असेल की तुम्ही आधी PYQ करा मेन्सचे. मेन्सच्या PYQमधले भरपूर प्रश्न हे रिपीट होत असतात. तर हा एक माझा तुम्हाला सल्ला असेल. तर यामध्ये जर बघितलं तर आपले 6 ऑक्टोबरपर्यंत हे सगळेचे सगळे GS4 1 पासून ते 4 पर्यंतचे सगळे PYQ कवर होतात. तर हा इतका प्लॅन आपला मेन्ससाठी आहे. म्हणजे तुम्हाला एकतर भीती पण राहणार नाही मेन्सबद्दल आणि प्रीच्या नंतर जो काही उरलेले 3 किंवा 4 महिने असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तो कॉन्फिडन्स असेल की काय वाचावं नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चनपासून आपल्याला काय समजणार आहे, सिलेबसमधले पॉईंट समजणार आहे, येणारे क्वेश्चन कसे असणार आहे, मला कुठपर्यंत वाचायचं आहे, माझ्याकडे सोर्सेस कोणकोणते आहेत, हे सगळं जो काही अभ्यास आहे तो तुमचा आत्ताच होऊन जाणार आहे. ओके, आणि तो एक कॉन्फिडन्स तुमच्यासोबत असणारच. तर यानंतर जर बघितलं तर अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकतात. आता हे करताना तुम्हाला अर्बन क्लाउडची पण मदत होणार आहे. अर्बन क्लाउडने काय केलेलं आहे आपल्या चॅनलनी, आपण ऑलरेडी 2019 पासून तर 2023 पर्यंतचे सगळे PYQ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये यूट्यूबवर आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्ही जायचं आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन GS1चा व्हिडिओ बघायचा, GS2चा व्हिडिओ बघायचा, GS3चा व्हिडिओ बघून घ्यायचा. फक्त जो GS4चा कंटेंट आहे तो आपण फक्त पेड बॅचमध्ये ठेवलेला आहे. बाकी सगळे व्हिडिओ आपले हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल आपण करून दिलेले आहेत यूट्यूबवर. ज्यांना GS4बद्दल माहिती हवी असेल, GS4च्या बॅचबद्दल, तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑफिसर्स ड्रीमवर तुम्ही जाऊन बघू शकतात. फक्त 499 रुपयामध्ये आपण हे सगळे 2019 पासून तर 2023 पर्यंतचे सगळे प्रश्नपत्रिका आपण त्याच्यामध्ये कवर केलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ लावायचा आहे. प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर आपले ते व्हिडिओ असतील, तो व्हिडिओ लावायचा, समजून घ्यायचा आणि तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवायचं. त्यातले बघा तुमचा भरपूर तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास होणार आहे. त्यामुळे GS4 बॅचबद्दल
काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकता. 499 फक्त आपण फीस ठेवलेली आहे. तर बघा, आता इतका प्लॅनिंग आपण मेन्सचं सांगितला, जो की आपला असणार आहे 6 ऑक्टोबरपर्यंत. आता त्यानंतर आपला मेन पार्ट चालू होतो की प्रीचा अभ्यास आता आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर प्रीचा अभ्यास आपण स्टार्ट करणार आहोत 7 ऑक्टोबरपासून. आता हा आपला प्लॅन अशा पद्धतीचा आहे, बघून घ्या. आपण करतोय वीकला टार्गेट करतोय, राईट. म्हणजे एका वीकमध्ये एक सब्जेक्ट, अशा पद्धतीचा तो आपला प्लॅन असणार आहे पुढे. आणि आपल्याकडे सब्जेक्ट जर बघितले, आपल्याकडे 7 सब्जेक्ट आहेत. या 7 सब्जेक्टपैकी आपण 6 सब्जेक्टला कन्सिडर करू, कारण की जो इन्व्हायरमेंटचा पार्ट आहे तो आपण कशामध्ये टाकतो, जॉग्रफीमध्ये टाकतो. म्हणजे 7 सब्जेक्ट कोणकोणते आपल्याकडे बघा, हिस्ट्री आहे, जॉग्रफी प्लस EVS आहे. त्यानंतर पाहिलं तर पॉलिटी येतं. पॉलिटीच्या नंतर आपण जाऊयात सायन्सकडे, जनरल सायन्स येतं आपल्याला. त्यानंतर इकॉनॉमिक्स येतं आणि करंट अफेअर येतं. अशा आपल्याकडे किती सब्जेक्ट आहे बघा, 6 सब्जेक्ट आहेत. जो इन्व्हायरमेंट आहे तो आपण जॉग्रफीमध्ये घेतलेला आहे. तर या 6 सब्जेक्टसाठी आपल्याला किती वीक लागणार आहे, 6 वीक लागणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला 42 दिवस लागतात. ओके, तर बघा आता आपण बघूयात कसं प्लॅनिंग करायचं. आता 7 ऑक्टोबरपासून आपण सुरुवात करणार आहे मेन्सच्या स्टडीला. फुल डेमध्ये आपल्याला एकच GS करायचा आहे किंवा एकच सब्जेक्ट करायचा आहे, असा आपला तो प्लॅन आहे. आणि या प्लॅनला तुम्ही स्टिक राहा, बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर हे जे काय 5 दिवस आहेत. कारण की 7 ऑक्टोबरपासून जर बघितलं तर मंडे आहे. मंडेपासून आपला वीक स्टार्ट होतो. तर या वीकच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला तुम्ही काय करणार, हिस्ट्री घेणार आहे. सगळेचे सगळे हे जे काय 5 दिवस दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हिस्ट्री घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे हिस्ट्रीचे पण काही डिव्हिजन आपण केलेलं आहे. हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर एन्शंटचा पार्ट येतो, मिडिवलचा पार्ट येतो, मॉडर्नचा पार्ट येतो, तसेच महाराष्ट्राचा इतिहास येतो. इतका मोठा पार्ट तुम्हाला कधी कवर करायचा आहे, या 5 दिवसामध्ये तुम्हाला तो कवर करायचा आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड, म्हणजे A to Z तुम्हाला सगळ्या गोष्टी इतिहासाच्या करून घ्यायच्यात या 5 दिवसाच्या याच्या शेड्यूलमध्ये. आता ज्या दिवशी तुमचं हे 5 दिवस कंप्लीट होतील, त्यानंतरचे जे दोन दिवस येतात तुमच्याकडे, म्हणजे एक येतो तुमचा सॅटरडे, एक येतो तुमच्याकडे संडे. हे जे 2 दिवस आहेत ते एक्सक्लुझिव्हली तुम्हाला ठेवायचे आहेत की तुमच्या PYQसाठी आणि तुमच्या टेस्ट सिरीजसाठी किंवा जी तुम्ही टेस्ट देणार आहात त्याच्यासाठी. म्हणजे 12 तारखेला आणि 13 तारखेला तुमचं एकच काम राहणार आहे, हिस्ट्रीचे जेवढे पण प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत प्रीच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये, हे प्रश्न बाजूला काढायचे, क्वेश्चन्स बाजूला काढायचे. प्लस तुमच्याकडे ज्या क्लासच्या टेस्ट सिरीज अवेलेबल असतील त्या टेस्ट तुम्ही फक्त इतिहासाच्या, फक्त सब्जेक्ट वाईज म्हणतोय मी, इतिहासाच्या टेस्ट तुम्हाला या 12 ते 13 तारखेच्या दरम्यान तुम्हाला फक्त इतिहासाच्या टेस्ट सिरीज किंवा टेस्ट जे असतील तुमच्याकडे अवेलेबल किंवा मग प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतील तर ते तुम्हाला फक्त या 2 दिवसात बघायचे. म्हणजेच काय होणार आहे तुमचं की ह्या 5 दिवसामध्ये तुमचं एक तर तुमचं सोर्स वाचून होणार आहे, आणि तो सोर्स वाचल्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करण्याचं किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्हाला 12 आणि 13 हे 2 दिवस भेटणार आहे. म्हणजे 5 दिवसाच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला फक्त रीडिंग करायची, रिव्हिजन करायची, त्यानंतर त्याच्यामध्येच तुम्हाला नोट्स क्रिएट करायच्या, आणि मग जे दोन दिवस भेटत आहेत वीकच्या शेवटी सॅटर्डे आणि संडे, त्यावेळेस तुम्हाला PYQ बघायचे आणि तुम्हाला टेस्ट सॉल्व करायच्या. अशा पद्धतीने हे एका वीकचं प्लॅनिंग असणार आहे. आता यामध्ये जर इतिहास बघितला तर इतिहासासाठी तुम्हाला काय काय वाचावं लागणार आहे. एक तर तुम्हाला 6वी आणि 11वीचं स्टेट बोर्ड, हे नवीन स्टेट बोर्ड आहे, हे कशासाठी वाचणार तुम्ही, एन्शंटसाठी. त्यानंतर 11वीचं जे काही ओल्ड स्टेट बोर्ड आहे ते तुम्ही वाचणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. त्यानंतर समाधान महाजन सरांचं पुस्तक इतिहासासाठी आपण बोलतोय, आणि एन्शंट आपलं याच्यामध्येच कवर होणार. आणि जर तुम्हाला वाचायचं असेल अजून डिटेलमध्ये तर तुम्ही लुसेंट पब्लिकेशनचं पण बुक वाचू शकतात. GKचं पुस्तक जे असतं त्याच्यामध्ये तुमचं एन्शंट आणि मिडिवल हे बऱ्यापैकी कवर होऊन जाईल. तर इतके तुम्हाला सोर्स या इतिहासासाठी वाचायचे आहेत. आणि हे जे काही सोर्स असणार आहेत हे सगळे आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत की कोणकोणते पुस्तकं प्रीसाठी महत्त्वाचे आहेत. तर हे झालं आपलं पहिलं वीक. आता दुसऱ्या वीकमध्ये जर आपण गेलो 14 ऑक्टोबरपासून तर 20 ऑक्टोबरपर्यंत, तर आपल्याला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो आहे जिओग्राफी. जिओग्राफी प्लस इन्व्हायरमेंट
हे आपल्याला इथं कंप्लीट करायचं आहे. आणि 19 आणि 20 तारखेला त्याच पद्धतीने की जेवढे प्रश्न आलेले आहेत गुगलावर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये ते तुम्हाला फाइंड आउट करायचे, प्लस तुम्हाला टेस्ट सॉल्व करायच्या. फक्त कशावरच्या टेस्ट सॉल्व करायच्या? पर्यावरण आणि भूगोलावरच्या. अशा पद्धतीने हे वीक झालं. त्यानंतर पुढचं जर वीक बघितलं आपण 21 तारखेपासून, तर हे वीक तुम्हाला द्यायचं आहे पॉलिटीसाठी. यामध्ये तुम्हाला पॉलिटी कवर करायचं आहे आणि इथं मग तेच पद्धतीने पॉलिटीचे PYQ बघायचे आणि पॉलिटीची टेस्ट सॉल्व करायची. पुढचा वीक जर बघितला आपण 28 ऑक्टोबरपासून, तर इथं तुम्हाला सायन्स कंप्लीट करायचं आहे. जनरल सायन्स कंप्लीट करायचं आणि मग त्याच पद्धतीने इथे PYQ प्लस टेस्ट अशा पद्धतीने तो तुमचा प्लॅन असणार आहे. पुढे 4 नोव्हेंबरला जर बघितलं तुम्हाला याच्यामध्ये इकॉनॉमिक्स कवर करायचं आहे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे शाश्वत विकास तुम्हाला विचारला जातो. यासाठी तुम्ही देसले सरांचं पुस्तक वाचणार आहे पार्ट 2चं. ओके. वर जर बघितलं सायन्ससाठी तुम्हाला भस्के सरांचं पुस्तक आहे किंवा स्टेट बोर्ड आहेत. पॉलिटीसाठी तुम्हाला माहिती आहे एकमेव पुस्तक लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. भूगोलमध्ये जर बघितलं सौदी सरांचं पुस्तक आहे किंवा महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला वाचावा लागतो. काही प्रमाणात त्याच्यावर पण प्रश्न येतात, पण सर्वात जास्त तुमचा फोकस जो पाहिजे तो जगाच्या भूगोलावर पाहिजे. तसेच जो प्राकृतिक भाग आहे तो पण काही मुलं काय करतात, GC लिऑंगचं पुस्तक घेतात, तेही तुम्ही वाचू शकतात. त्याच पद्धतीने स्टेट बोर्ड तुम्हाला भूगोलसाठी फार महत्त्वाचे असतात. स्टेट बोर्डशिवाय भूगोल कंप्लीटच होऊ शकत नाही. आणि मॅप तुम्हाला बघावं लागतात. ऑक्सफर्डमधून मॅपचा पण अभ्यास तुम्हाला लागतो आणि त्यातल्या त्यात तो वर्ल्ड जिओग्राफीचा अभ्यास तुम्हाला जास्त पद्धतीने विचारला जातो. त्याचबरोबर क्लायमेट हा पण फार महत्त्वाचा आहे. या पद्धतीने आपण बघितलं. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये पण तुम्हाला देसले पार्ट 2 करायचा. त्याचबरोबरीने जे काही यशाची परिक्रमा वगैरे येते त्यामध्ये बजेट प्लस इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आणि जे काही रिपोर्ट येतात इकॉनॉमिक सर्वेमध्ये किंवा जे आपण करंट अफेअर्समध्ये बघतो रिपोर्ट कोणकोणते असतात, HDIचा रिपोर्ट असेल, GGIचा रिपोर्ट असेल, GDI असेल किंवा MPI असेल, ओके, किंवा SDGचा रिपोर्ट असेल. हे सगळे रिपोर्ट तुम्हाला करंट अफेअर्समध्ये तुमचे कवर होणार आहेत. तर हा पार्ट पण तुमचा कशामध्ये येतो, इकॉनॉमिक्समध्ये येतो. त्यानंतर दारिद्र्याच्या ज्या समित्या आहेत त्या तुम्हाला इथे पाठ करायच्या आहेत. म्हणजे तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. फक्त या 5 दिवसामध्ये तुम्हाला एकतर फायनल रिव्हिजन करायची, फायनल रीडिंग करायची आणि नोट्स काढायच्या. नोट्स पण कशा पद्धतीने मायक्रो नोट्स तुम्हाला इथे काढावे लागणार आहेत. मग इथे त्याच पद्धतीने टेस्ट आणि PYQ. त्यानंतर जो 11 नोव्हेंबरपासूनचा जो शेवटचा वीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर करायचं आहे. करंट अफेअर्स यामध्ये तुम्हाला काय करायचं, इयर बुक वाचायचं आहे. आता भरपूर जणांचा प्रश्न असणार आहे की सर आम्ही करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचा. तर आता पेपर जर 1 डिसेंबरला तुमचा गेलेला आहे तर माझा तुम्हाला एक सल्ला असेल, तर नोव्हेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंतचं जेवढं करंट अफेअर्स असेल म्हणजेच तुम्हाला 2024 हे पूर्ण वर्ष करायचं आहे. पूर्ण वर्ष हे तुम्हाला करायचं आहे. 2024 हे पूर्ण वर्ष करायचं आहे. फक्त 2 महिन्यांनी करायचे. नोव्हेंबर आणि डिसेंबर सोडून जेवढं पण करंट अफेअर्स असेल 2024मधलं ते तुम्हाला करायचं आहे. आणि 2023मध्ये जर बघितलं तर तुम्हाला जर बघितलं आपण बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिनेच करा फक्त 2023चे. अशा पद्धतीने, कारण की पेपर आता नवीन फॉर्म होण्याची फार शक्यता आहे. अशा पद्धतीने करंट अफेअर्स करायचं. मग आता त्या दिवशी तुमचं 17 नोव्हेंबरला सगळं पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल प्रत्येक सब्जेक्टचं. मग हे झाल्याच्या नंतर आपण परत 2-2 दिवस दिलेले आहेत. आता 2-2 दिवस बघा. 18 ते 19मध्ये तुम्हाला काय करायचं, एक सब्जेक्ट घ्यायचा ज्याचे की तुम्हाला फायनल रिव्हिजन करून टाकायचे. मग तिथं तुम्ही कोणता सब्जेक्ट निवडायचा हा तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंटवर डिसाईड होणार आहे. की तुम्हाला आधी कोणता करायचा नंतर कोणता करायचा. आता एक मी जनरल तुम्हाला सांगून देतो, पण तुम्ही याच्यामध्ये तुमच्या फ्लेक्झिबल टाईमनुसार तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता तुमच्या प्रेफरन्सेसनुसार. 18 नोव्हेंबरला आपण हिस्ट्री ठेवू. त्यानंतर 20 ते 21मध्ये तुम्ही परत जिओग्राफी ठेवा. त्यानंतर इथे पॉलिटी ठेवू आपण. पॉलिटी ठेवल्याच्या नंतर इथे सायन्स ठेवू, इथे इकॉनॉमिक्स ठेवू आणि हे 2 दिवस जे आहेत ते तुम्हाला परत करंट अफेअर्ससाठी द्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुमची इथे काय होऊन जाणार आहे, फायनल रिव्हिजन होऊन जाणार आहे. फायनल रिव्हिजन इथं किती दिवस दिले आपण, 2-2 दिवस दिलेले आहेत. आणि वर किती दिले होते आपण, 7 दिवस दिले होते. 7 दिवस, 2 दिवस आणि त्यानंतर जर बघितलं तर आपला दिवस येणार आहे 30 नोव्हेंबरचा. या 30 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की ज्या तुम्ही मायक्रो नोट्स काढलेल्या असतील
मायक्रो नोट्स काढलेल्या असतील त्यांना फक्त तुम्हाला वाचायचं आहे. त्याची रीडिंग फक्त तुम्हाला करायची, फक्त त्याची रीडिंग करायची. आणि ही रीडिंग करताना तुम्हाला एकदम डोकं शांत ठेवायचं आहे, कारण की 30 नोव्हेंबरचा जो काही तारीख असणार आहे त्या तारखेला तुम्हाला जास्त लोड घ्यायचा नाही आहे. एकदम माइंडला शांत ठेवायचं, मेडिटेशन करायचं, सगळं जे काही करता येईल त्या दिवशी फक्त तुम्हाला शांत राहायचं आहे. अशा पद्धतीने 30 नोव्हेंबरचा दिवस जातो. त्याच्यामध्ये काय जास्त रीडिंग करायची, नवीन काहीच वाचायचं नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग डायरेक्टली तुमचा 1 डिसेंबरला तुमचा पेपर असणार आहे. आणि मग पेपरला एकदम शांत डोक्याने जायचं आणि जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने एक सिंपल आपण तुम्हाला प्लॅनिंग देण्याचा प्रयत्न केला, कारण की भरपूर विद्यार्थी विचारत होते की सर आम्हाला एक छोटासा प्लॅनिंग द्या की जेणेकरून आम्हाला एक अभ्यासाला दिशा भेटेल. तर त्यासाठी आपण हा छोटा एक प्रयत्न केला. तर बघा एकदम सिंपल आहे. फक्त माझं एक सांगणं असेल की हे जे काही 10 किंवा 12-15 दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये पटकन तुम्ही जे काही मेन्सचा सिलेबस आहे किंवा जो काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत परत लवकर करून घ्या. कारण की मग नंतर काय होऊन जाईल की नंतर तुम्ही एकदा प्रीच्या फेजमध्ये गेलात तर मग तुमचं मेन्स होणार नाही, मेन्सकडे तुमचं लक्ष राहणार नाही. आणि मग ज्यावेळेस तुमची प्री होऊन जाईल त्याच्यानंतर तुमच्याकडे फार कमी अवधी किंवा फार कमी कालावधी उरलेला असेल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज करायचं आहे. मग त्या जे काही डिस्क्रिप्टिव्हचं आहे एसेस वगैरे ते तुम्हाला करावं लागतील. त्याचनंतर तुम्हाला सगळे GS1 GS2 हे जर नव्याने तुम्हाला करावं लागेल. मग ते सगळं परत तुमचे क्लासेस वगैरे असतील, कोणी क्लास वगैरे लावतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रच येऊन जातील. आणि मग त्यामुळे काय होऊ शकतं, तुम्ही पॅनिक मोड तुमचं ऑन होऊ शकतं. त्यामुळे आता वेळ आहे, तर आता मेन्सचं थोडंफार करून घ्या. आणि मग एकदा तुम्ही प्रीच्या फेजमध्ये गेलात तर मग डायरेक्टली 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही त्या प्रीच्या फेजमध्ये राहणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला. तर नक्की ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.